गुरु पुष्यामृत योग 12 फुलवातींची लक्ष्मी प्राप्ती सेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. मित्रांनो, अधिक मास हा अत्यंत पुण्यदायी आणि दुर्मिळ मानला जाणारा महिना आहे. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि सेवा अनेक पटींनी फळ देते असे शास्त्रात सांगितले आहे. जर तुमच्या आयुष्यात आर्थिक अडचणी असतील, कर्जाचा भार वाढला असेल, व्यवसायात नुकसान होत असेल, घरात सतत पैशांची कमतरता जाणवत असेल, तर तुम्ही आजही महिना संपला असला तरीही 12 फुलवातींची सेवा करू शकता, कारण ती अत्यंत लाभदायक ठरू शकते. विशेषतः गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी ही सेवा केल्यास माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. ही सेवा अधिक मासात राहून गेली असेल तर ती श्रद्धेने पूर्ण केल्यानेही लाभ मिळू शकतो. सर्वप्रथम स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा. घरातील देवघर स्वच्छ करा. श्री स्वामी समर्थ, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे नामस्मरण करा. त्यानंतर एका ताटात किंवा समईत 12 फुलवाती तयार करा. शक्य असल्यास तुपाचा दिवा लावा. दिवा प्रज्वलित करताना मनोभावाने प्रार्थना करा. हे माता महालक्ष्मी, माझ्या घरातील दारिद्र्य तुम्ही दूर करा आणि सुख, समृद्धी, आरोग्य आणि समाधान आम्हाला तुम्ही प्रदान करा. दिवा लावल्यानंतर ओम श्री महालक्ष्मीये नमः या मंत्राचा 108 वेळा तुम्ही जप करा. शक्य नसेल 108 वेळा करणं तर 11 वेळेस सुद्धा करू शकतात. यानंतर श्री स्वामी समर्थांचा जप करा. जप करायला, नामस्मरण घ्यायला अजिबात विसरायचं नाही. स्वामी समर्थांचा जप श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे उच्चाराने करा. जप करताना मनातील सर्व चिंता श्री स्वामी समर्थांच्या चरणी तुम्ही अर्पण करा. श्री स्वामी समर्थ तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार. मित्रांनो, अनेकांना प्रश्न पडतो की 12 फुलवातीचे महत्त्व काय आहे. शास्त्रानुसार 12 फुलवाती या वर्षातील 12 महिन्यांची प्रतीक मानल्या जातात. प्रत्येक वात आपल्या जीवनातील एका क्षेत्राशी संबंधित असते, जसे की आरोग्य, धन, व्यवसाय, कुटुंब, संतती, शिक्षण, विवाह, नोकरी, घरातील सुख, मानसिक शांतता, आध्यात्मिक प्रगती आणि समाजातील मान सन्मान या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी ही 12 फुलवातींची सेवा केली जाते. यावेळी लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्राचे पठण केल्यास अधिक लाभ होतो असे खूप जणांचे अनुभव आहेत. यानंतर माता लक्ष्मीला खीर, साखर, दूध, गूळ किंवा गोड नैवेद्य अर्पण तुम्ही करू शकतात. साधा नैवेद्य असेल तरीही चालेल. लक्ष्मीकडे प्रार्थना करा. हे माता लक्ष्मी, माझ्या घरामध्ये सदैव वास राहू दे. सदैव तुम्ही वास करा. माझ्या कुटुंबावरती तुमची कृपा ठेवा. आर्थिक परिस्थिती आमची सुधारा. मित्रांनो, ही सेवा करताना मनात कोणत्याही व्यक्तीबद्दल द्वेष अजिबात ठेवू नका. सेवा पूर्ण श्रद्धा, विश्वास आणि सकारात्मक भावनेनेच करा. ही सेवा करताना अजिबात अहंकार बाळगू नका. अनेक भक्तांचा अनुभव आहे की अशा सेवेमुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मानसिक धैर्य वाढते आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्यासाठी संधी निर्माण होतात. त्यामुळे घरातील नकारात्मक कमी करायची असेल तर नक्कीच तुम्ही ही सेवा करा. यासोबतच सत्कर्म, परिश्रम आणि योग्य आर्थिक नियोजन देखील खूप महत्त्वाचे आहे. सेवा पूर्ण झाल्यानंतर दिवे शांत झाल्यावर त्या वाती पवित्र स्थळी ठेवाव्यात किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्यात. कोठेही फेकून देऊ नयेत.
स्थानिक परंपरेनुसारच त्यांचे विसर्जन करा. शेवटी सर्वांनी मनोभावे 3 वेळा म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर कमेंटमध्ये नक्कीच लिहा. स्वामी कृपेने सर्व अडचणी तुमच्या दूर होवोत, आर्थिक उन्नती लाभो आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदो हीच माझी स्वामींकडे प्रार्थना आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.